ही रेसिपी आहे. आपण बेसन घेतलेलं आहे अर्धा पाव, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं हलकंसं पाण्यामध्ये ह्याचे लम्स आपण काढून घ्यायचे आहे. त्याच प्रकारे मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला जारमध्ये, आणि एक ऑनियन चॉप केलेला आहे, टोमॅटो चॉप केलेला आहे, कोरिअंडर एक मूठ अशी चॉप केलेली आहे. त्याचबरोबर मी फोडणीसाठी मोहरी, हळद आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आपण हे चांगल्या अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आजची रेसिपी आहे बेसन. अशा प्रकारे गावठी पद्धतीत झटपट आणि एकदम स्पायसी असे करणार आहे. तुम्ही बघू शकताय. आता मी तेल थोडंसं 2 टेबलस्पून घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आधीच माझ्याकडे मी त्याच्यामध्येच मी फोडणी देत आहे. कढई आधीच मी याच्यामध्ये भजी बनवून घेतलेली होती, तीच कढई मी यूज करणार आहे, तेल वेस्ट होईल म्हणून. आता ऑनियन थोडंसं टाकत आहे, बघू शकताय. चांगल्या प्रकारे आता मी तेच फ्राय करणार आहे. कच्चा पण आपण पूर्ण हे करायचं आहे, चांगला असं फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय. जास्त आपण ब्राऊन करायचं नाही, हलकंसं गरम करणार आहोत. ऑनियन घेतलेला आहे, तो चॉप करून आपण फ्राय करायला टाकणार आहोत. बघू शकताय अशा प्रकारे. आता आपण चांगलं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ आणि हळद आपण हाफ टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे, हाफ टेबलस्पून मी हळद टाकत आहे. बघू शकताय. आता पण फ्राय करायचं आहे. बघू शकताय फ्राय झालेला आहे. ह्या टिप्स आहेत जे पाण्यामध्ये आपण मिक्स करून टाकले तर ह्याचे लम्स वगैरे होत नाही, व्यवस्थित मिक्स होत असतं. म्हणून आपण पाण्यामध्ये थोडंसं आधी आपण मिक्स करून घ्यायचं. हे टिप्स अँड ट्रिक्स आहेत, ते फॉलो करा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा. हिरवी मिरचीचा आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. बघू शकताय. आपण हे मिक्स करून घेणार आहोत, चांगलं फ्राय करत आहोत. बघू शकताय. एकजीव करणार आहोत सर्व इन्ग्रेडियंट्स. असं आपण पाणी ॲड करणार आहे, कारण की मसाले फ्राय होण्यासाठी आणि जळतात, त्याच्यामुळे आपण थोडंसं बघू शकता अशा प्रकारे मी केलेलं आहे. पूर्ण आपण शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोरिअंडर आपण चॉप केलेली आधी टाकणार आहोत आणि नंतर थोडीशी प्रकारे बघू शकताय. आपण सर्व आधीच फ्राय केलेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. बघू शकताय. आता एकसारखं असं ढवळून घ्या आणि काळजीपूर्वक, कारण की ह्याचे लम्स ओढण्याची शक्यता असते. गॅसचा फ्लेम हा पण असा लो करायचा आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. आपली रेसिपी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. आजची रेसिपी आहे, आपण बेसन बनवलेलं आहे पातळ. हे भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती, फुलके अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे बघू शकता एकसारखं आपला झुणका हा तयार झालेला आहे. म्हणजेच बेसन एकसारखं बघू शकताय. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. आधी आपण थोडंसं सॉल्ट टाकलं होतं, आता एक हाफ टेबलस्पून आपल्या चवीनुसार आपण ॲड करू शकताय. अशी कोरिअंडर आपण वरतून गार्निशसाठी टाकत आहोत. बघू शकताय. आपली रेसिपी रेडी आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. झटपट आणि चटपट होणारी रेसिपी बघू शकताय गावरान पद्धतीत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. याला आपण बोलतो. असाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला आपण लाईक अँड फॉलो करा. भाकरीच्या एकदम झटपट आणि कधी आपल्याकडे काय नसेल तेव्हा वाव डिलिशियस, एकदम झटपट आणि चटपट होणारी रेसिपी. लाईक अँड सबस्क्राईब करा विसरू नका गाईज. बघू शकताय झटपट आणि झटपट होणारी रेसिपी. बेसन आहे, झुणका आहे, हा नक्की एकदा ट्राय करा.